आरक्षणाची मागणी वाढत असताना जात पडताळणीमध्ये सुद्धा आता राज्य सरकारने बरेच मोठे बदल करण्यात आले। मराठा ओबीसी आरक्षणाच्या वादामुळे किंवा आंदोलनाच्या सकारात्मक रेट्यामुळे प्रशासन सुद्धा आता खडबडून जागं झालं। इथून पुढे जातीची जर पडताळणी करायची असेल तर राज्य सरकारने आता डिजिटल व्हेरिफिकेशन ही एक प्रक्रिया त्या ठिकाणी राबवलेली आहे। म्हणजे ज्या जातीच्या नोंदी सापडतात किंवा खाडाखोड असते, खोटे डॉक्युमेंट्सवर जात पडताळणी केली जाते किंवा काही बोगस डॉक्युमेंट त्या ठिकाणी नोंदीमध्ये अफरातफर करून केले असतात, ह्या सगळ्या गोष्टी आता सगळ्या गोष्टीला फाटा मिळणार आणि जी परफेक्ट ज्यांची नोंद आहे, पुरावे सापडतील त्यांचीच जात पडताळणी होणार, इतरांची नाही। राज्य सरकारचे हे बदल महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय जरी असला तरी जे पात्र उमेदवार आहेत, जे खरे त्या ठिकाणी लाभार्थी आहेत, ज्यांच्या खऱ्या नोंदी आहेत त्यांनाच त्याचा लाभ होणार आणि जात पडताळणी त्यांचीच होणार। आरक्षण ही त्यांनाच मिळणार आणि लाभ सुद्धा त्यांनाच मिळणार ज्यांचे कागदपत्र खरे असतील। धन्यवाद। जय शिवराय।